खात्याचा निधी वळवला त्याबद्दलचं काय त्यांचं मत आहे त्या खात्याच्या मंत्र्यांनी बोललं तर ते योग्य होईल. त्यावर मला वाटतं मी भाष्य करणं चुकीचं. देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांचं कौतुक केले. ते असे म्हणतात की शरद पवार हे जय पराजयाचा विचार न करता सातत्याने काम करतात. पवार साहेबांचा एक बघा ते विरोधात आहेत म्हणून त्यांना विरोधात बोलणं हा आमचा मुळात हेतू नसतो. पराजय माणूस झाला म्हणून एकदम घरात बसले असं शरद पवारांच्या बाबतीत कधी घडलेलं नाही. किंवा विजय झालाय म्हणून मिरवणुका काढत ते कधी फिरले नाही. कधी ते ढोल वाजवत बसले नाही. कधी ते गुलाल उडवून ते डान्स करत असलेले ते कार्यकर्त्याच्या मेळाव्यात घोडक्यात ते कधी केलेले नाही. म्हणून हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. म्हणून पराभव झाला तरी काम केलं पाहिजे आणि जिंकलो तरी काम केलं पाहिजे. मला वाटतं हे चांगले लक्षण त्यांच्यामध्ये एक तरी निश्चित आहे. देवेंद्र फडणवीसांनी भ्रष्टाचारी मंत्री तुमच्या मंत्रिमंडळात का असा प्रश्न विचारल्यावर ते म्हणतात की राजकारणामध्ये काही तडजोडी कराव्या लागतात. तसंच हे कारण आहे. ते म्हणतात की जरी आधीचं करत असला तर येणाऱ्या काळात माझ्या मंत्रिमंडळात कुठलं चुकीचं काम त्यांना करू देणार. ते बघा पूर्वी कुणावर काय आरोप होते यापेक्षा आता सरकारमध्ये आल्यानंतर जर काही चुकीचं करत असाल तर देवेंद्र फडणवीस असतील शिंदे साहेब असतील याचा गांभीर्याने विचार करतात. लोकांना जे आपण आश्वासन देतो लोकांचा जो विश्वास आपला असतो त्याला कुठेही तडा जाऊ देऊ नये ही सरकारची भूमिका आणि ह्या तिन्ही नेत्यांची भूमिका आहे. म्हणून आताच्या काळात भ्रष्टाचार करणं हे जर कोणी ठरवलं तरी त्याला तातडीनं कारवाईला समोर जावं लागेल आणि त्याच्यावर कारवाई हे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री करतील तेवढं सत्य आहे. 2019 मध्ये ठाकरेंनी आम्हाला धोका दिला. राजकारणात कोणी हाताची घडी बसून राहू शकत नाही. जिवंत राहण्यासाठी वाट शोधावी लागते असं पाहिजे. जिवंत राहण्यासाठी 2019ला जो धोका दिला तर आम्ही म्हणजे हाताची घडी बसून बरोबर आहे ना. तुम्ही एक तर लक्षात घ्या तुम्ही निवडणूक कशी लढवली युती निवडून आले मग भाजपची तुम्हाला मदत शिवसेनेला मदत झाली शिवसेनेची भाजपला मदत झाली आणि लोकांना एक विश्वास होता की हे सरकार येणार आहे म्हणून त्यांनी केलेली ती मदत. आणि मग असं असताना जर उभाठ्याने दुसरी वाट धरली असेल तर मोठा असलेला पक्ष त्यावेळेला कदाचित 105 काही आमदार त्यांचे निवडून आले. मग 105चा हा गाडा घेऊन चालणं म्हणजे सत्तेचा ताट समोर असताना सुद्धा विरोधात बसणं हे किती क्लेशदायक असतं हे तर निश्चित त्यांना जाणवलेलं असतं. आणि आम्हालाही सुद्धा आम्ही जे लोक आम्हालाही ही जाणीव झाली होती की आपण भाजप शिवसेना म्हणून निवडून आलेलो आहोत आणि काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर नको म्हणून हे झालेलं काही उठाव जो असेल किंवा पुन्हा भाजपचं शिवसेनेचं एकत्रीकरण असेल हे त्या दृष्टीने झालंय. भाजपने त्यावेळेला जी काही भूमिका होती पण त्या पक्ष ती योग्य होती. नीलम मोरियासह आदित्य ठाकरेंची चौकशी करायचं संजय निरुपम म्हणतात. आदित्य ठाकरे राजपुत्र आहे त्याच्यावर चौकशी कधी होईल काय होईल परंतु एक निश्चित आहे अशा प्रकरणामध्ये गांभीर्याने चौकशी करून दोषी असेल तर निश्चित त्याला सजा झाली पाहिजे. परंतु प्रकरण हे आता इतकं ताणण्यापेक्षा एकदाची त्याची जी काही चौकशी असेल ती निश्चित झाली पाहिजे. अजित पवार मारिया होते ओपन जिम असेल किंवा इतर सगळे कंत्राट त्यांना कशी काय भेटले हा सुद्धा प्रश्न मुंबईमध्ये उपस्थित झालेला आहे. त्याची चौकशी सुरू झाल्यावर त्यांच्या हक्काची चौकशी कधी होईल. हेच ना मी पहिले सांगितलं की मुंबई महानगरपालिकेला लुटताना जे दलाल होते ना या दलालापैकी सर्वजण आहे. तुम्ही जर पाहिलं तर त्या ठिकाणी जे काही कॉन्ट्रॅक्ट दिले गेले अनेक करोडो रुपये ते कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिले गेले इदुल मारिया आणखी कोणी असेल ज्यांचा हे तिरस्कार करायला म्हणतात ना त्या सर्वांना यांनी त्या कॉन्ट्रॅक्ट दिले. मराठी माणसाला तिथं वाव सुद्धा नव्हता आणि म्हणून आता याचे दिनू मारिया वगैरे यांचे जे हक्क आहेत ना यांच्यावर खरे आपण कारवाई केली पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांना एक प्रश्न विचारण्यात आला. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यापैकी संवादात कोण चांगला आहे त्यावर बोलताना ते म्हणाले की दोघेही नेते संवादात चांगले नाही असं ते थेट म्हणाले आणि असं म्हणाले की या माझ्या वक्तव्याबद्दल ते मला माफही करतील. तर त्यांनी थेट सांगितलं. त्यांनी जे सांगितले ते एक दिलखुलासपणे सांगितलं की दोन्ही नेते जे आहेत मग एकनाथ शिंदे असो की अजितदादा असो पटकन बोलणं
आणि जे एकदा निर्णय घेतात त्याच्यावर ते बाकीच्या सगळ्या गोष्टी चालवणं आणि म्हणून थोडसा त्यांच्यामध्ये ज्याला म्हणता येईल निर्णय किंवा एखाद्या गोष्टीवर कॉमेंट्स हे पटकन करतात म्हणून. आणि देवेंद्र साहेबांचं असं असतं की थोडं सॉफ्टली घेऊन मवाळपणे घेऊन योग्य तो निर्णय घेणं, हे दोघांमध्ये स्वभावामध्ये फरक असल्यामुळे त्यांनी त्याबद्दल त्यांनी ते वक्तव्य केलंय आणि ते हसत खेळत दोघांनी सुद्धा स्वीकारले असावं. आणि देवेंद्र साहेबांची आणि त्या दोघांची तिघांची एकत्रित मैत्री ही अख्खी महाराष्ट्र पाहणार. संभाजीनगरमध्ये एका उपजिल्हाधिकाऱ्याला लाच घेताना पकडण्यात आलंय आणि आता जी माहिती मिळते तर अनेक पुढाऱ्यांच्या पुरांना ज्या आहेत तर गायरान जमिनी वर्ग 2चे 1 करण्यात या अधिकाऱ्याचा सहभाग होता असंही सांगितलं जातं. त्यात हे सगळं प्रकरण बाहेर वर्ग 2ची जमिनी वर्ग 1 करणे, कुणाला काही स्पेस देणे, हा सगळा चौकशीमध्ये निघणार. भ्रष्टाचार जो आहे ना तो काही दिवस लपला जातो परंतु काही दिवसात तो उघड होतोच. आणि जेव्हा उघड होतो मग त्यांनी ज्यांनी त्याचा लाभ घेतला लाभार्थी जे आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणं आवश्यक आहे. ठाण्यातील एका जमीन प्रकरणी 1,500 कोटी रुपयाची किमतीची जमीन 65 हेक्टर जमीन ही खासगी संस्थेला कवडीमोल भावात देण्यात आली होती आणि या प्रकरणी फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले होते, मात्र कारवाई होत नाही असं अंबादास दानवे यांनी आरोप केला. एकदा त्याच्या संदर्भामध्ये पुरावे जे असतील अंबादास दानवे विरोधी पक्षनेते आहेत त्यांनी पुन्हा जाऊन देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटणं त्यांना काही जास्त आवड नाही, त्यांच्याकडे द्यावे आणि जर त्याच्यात कोणी दोषी असेल निश्चित कारवाईची मागणी करावी. रोहिणी म्हणजे ते वैष्णवी हगवणे प्रकरण जे आहे त्या वैष्णवी हगवणे प्रकरणात वकिलांनी कोर्टामध्ये त्या वैष्णवी हगवण्याच्या चारित्र्यावरती शंका उपस्थित केली आहे. त्याच्यामुळे थोडा संताप निर्माण झाला. ते रोहिणी खडसे म्हणतात की त्या वकिलाच्या कानशिला जो लावला तसा मी सरकार नाही. आता ही कोर्टबाजी चालत राहील. कोर्टामध्ये कोणी गुन्हा काय करावे त्यावर भाष्य करणं उचित नाही. परंतु आता कोर्टाच्या प्रिमायसेसमध्ये तो प्रकरण सुरू गेल्यामुळं त्याच्यावर मला वाटतं यावेळेला पूर्ण सुरेश दसने कृषी प्रधान सचिवांना एक पत्र लिहून धनंजय मुंडेंच्या घोटाळ्यासंदर्भात SIT नेमून चौकशी करण्याची मागणी केली आहे. नॅनो युरिया, नॅनो DAP, कापूस साठवणूक बॅग आणि जो घोटाळा झाला होता त्याची SIT नेमून चौकशी करावी. याबद्दल मला कल्पना नाही, परंतु लोकप्रतिनिधी दिलेल्या एखाद्या पत्राचं सरकार गांभीर्याने विचार करतं त्यानुसार कारवाई सुद्धा. विश्वजित तांबे जे काँग्रेसचे अनेक वर्षापासूनचे कार्यकर्ते त्यांनी राहुल गांधींवर आरोप केला की राहुल गांधी कोणाला भेटतच नाही. तेही राजपुत्रच आहेत ना, वारसाने आलेले नेते. इकडे उभाटाचे नेते जसे भेटत नाही तसे ते गांधी घराण्याचे नेते वारसाने आलेले नेते ना, वारसा. म्हणून या वारसावाल्यांना सर्वसामान्य माणसाने भेटणं उचितही वाटत नाही आणि आपला क्या तेढा होगा अशा भावनेत अविरोधात राहतात ते अविरोधात ते. आणि म्हणून त्याचा परिणाम पक्ष संपण्यात होतो हे आता सर्वांनी पाहिलेलं आहे. उभाटाचं तेच झालं आणि काँग्रेसचं तेच झालं. ये हिंदी एक प्रश्न है कि विट्स होटल की बात जो चली आप पे गंभीर आरोप हो रहे हैं, क्या कहेंगे? संजय राउत ने इस पर देखिए, संजय राउत ये बकवास आदमी है, वो बकवास बातें करते रहता है. विट्स होटल के बारे में मैं स्पष्ट तौर से आपको कहना चाहता हूँ, इसका लिलाव इसके पहले भी 6 बार करने की कोशिश सरकार ने की, महसूल विभाग, वो भी कोर्ट के आदेश के तहत. ये 7वें बार लिलाव हो रहा था. अब इसमें से हुआ कैसा, ट्विस्ट कैसा आया, तो ये जो प्रॉपर्टी है उसमें मेरा बेटा और 4-5 लोग मिलके इन्होंने ये प्रॉपर्टी लेने की कोशिश की. पहला जो पड़ाव जो रहता है वो पैसे डिपॉजिट करने का रहता है, जो कुछ 2% 5% रकम रहती है. उसके बाद बोली होने के बाद जब मिलता है, अगर उनको मिला है तो 25% रकम में 30 दिनों में भरने के, और बाकी रकम जो है वो 3 महीने में भरना है. अब ये जो पीरियड है, ये पीरियड में जो भी प्रॉपर्टी, कोई भी प्रॉपर्टी अगर आप खरीदते हैं तो उसका 75% लोन ये बैंक से दिया जाता है. अब बैंक उनको 50 से 55 करोड़ रुपए लोन देने के लिए तैयार है. अब बताइए उसमें कितने पैसे बचे. ये 5 में डिवाइड होके ये लोग बिजनेस करना चाहते हैं. कोई मराठी आदमी या तो कोई भी 5 लोग मिलके अगर एक बिजनेस रन करना चाहते हैं और 10 साल के बाद लोन
पूरा खत्म होने के बाद इनको बेनिफिट कब मिलने वाला है? 10 साल के बाद। तो ये वेटिंग पीरियड की अगर किसी में कैपेसिटी नहीं है तो वो नहीं बच जाता। और ये मेहनत करना चाहते उसके ऊपर ये आरोप लगा रहे महाशय और फिर बोलते मराठी माणसावर अन्याय झाला। अरे पागलो, हिम्मत तो करके देखो, दलाली करते हो, परसेंटेज खाते हो, वो धंधा हमारे बच्चों ने भी करना चाहिए। इसलिए तुम्हारी दलाली तुम करते बैठो, हम मेहनत से कमाएंगे, मेहनत से खाएंगे। इसमें कोई गड़बड़ी अगर लगती है, कोर्ट ने उसके ऊपर मॉनिटर कोर्ट कर रहा है, यहाँ का हाईकोर्ट उसके ऊपर मॉनिटर कर रहा है। जाओ उनसे बात करो, क्यों कितने कम रकम रखी करके। लेकिन ये जानबूझ के बदनाम कैसा किया जाएगा? मैंने बहुत बड़ा भ्रष्टाचार निकाला है और इनको अमित शाह साहब ने पैसे दिए, एकनाथ शिंदे साहब ने पैसे दिए। ये जो बकवास वाली बातें करते हैं इसकी कोई मायने नहीं है, ना इसका कुछ वजूद भी है।